नमस्कार मित्रांनो. काल सकाळी म्हणजे खरं तर रात्री इस्रायलने जो हल्ला केला इराणवर, त्या हल्ल्याने पहिली गोष्ट अशी झाली की इराणच्या सगळ्या वल्गना फोल ठरल्या, इराणच्या सगळ्या बाता कुचकामी ठरल्या. इराण एव करू तेव करू असा जो गरजत होता, त्या गर्जना काही कामात आल्या नाही. खरं तर 1 ते 1.5 वर्षापासून पॅलेस्टाईन आणि त्यानंतर बैरूत ह्या शहरावर इस्रायलने अनेक हल्ले केले. त्यातला जी गाझा पट्टी होती आणि त्यानंतरही हुतीने इस्रायलवर हल्ला केला. हमासच्या गाझामधल्या आतंकवाद्याने इस्रायलवर हल्ला केला आणि हिजबुल्लाने सुद्धा इस्रायलवर हल्ला केला. हे सगळे हल्ले परतून लावत ह्या सगळ्यांना नेस्तनाबूत करत काल इराणवर इस्रायलने हल्ला केला. खरं तर मित्रहो, इराणने ह्या हुती, हमास, हिजबुल्ला यांना सगळी मदत दिलेली होती. यांना शस्त्रास्त्र, दारू, गोळा, पैसा आणि युद्धाचं ट्रेनिंग, त्याचप्रमाणे हे सगळं नेटवर्क कसं चालवायचं याची शिकवण ह्या आतंकवादी संघटनेला इराणने दिली. पैसा पुरवला, मग तो यमनला असेल, मग तो लेबनॉनला असेल, मग तो गाझाला असेल. हे सगळं करत असताना इराणच्या एक गोष्ट लक्षात यायला हवी होती, एक ना एक दिवस इस्रायल आपल्याला दणका देईल आणि इस्रायल ताकदवान देश आहे. या अगोदरही त्यानं आपल्याला दणका दिला आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या इजिप्तपासून तर सिरियापर्यंत सगळ्या देशांना इस्रायलने मोठ्या प्रमाणात पराजित केलेले आहे. हे सगळं माहिती असून आणि इस्रायलच्या पाठीमागे अमेरिका खंबीरपणे उभा आहे, हे सगळं माहिती असूनही इस्रायल इराक एवढा गाफील राहिला कसा? का फक्त बोलाचा भात आणि बोलाची कढी होती, खरी ताकद इराणकडे नव्हती. आणि जर मग ही ताकद नव्हती तर मग अशा वल्गना काय करायच्या? मुळात इराण हा आजूबाजूच्या अनेक देशांना त्रासदायक होता. जरी तो मुस्लिम देश असेल आणि आजूबाजूचे मुस्लिम देश असूनही त्याचं राजकारण वेगळं चालायचं. सौदी अरेबियावर हल्ला करण्यास मुळात हुतींना प्रोत्साहन देणारा इराण होता आणि इराण अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करत असताना मात्र सतत डरकाळ्या फोडायचा आणि इस्रायलला आम्ही नेस्तनाबूत करू, आम्ही इस्रायल देश नष्ट करून टाकू, अशा गोष्टी करणारा इराण ज्या दिवशी इस्रायलने हल्ला केला त्या दिवशी मात्र तो बिळ्यात जाऊन लपला. खरं तर मित्रहो, इस्रायलच्या विमानांनी मोठ्या प्रमाणात इराणमध्ये नासधूस केली. विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा सेनाप्रमुख, त्यांचा रक्षामंत्री, त्यांचा कमांडर, न्यूक्लिअर सायंटिस्ट सगळ्यांना इस्रायलने मारलं आणि ते सुद्धा अशा पद्धतीने की इराणला त्याचा सुगावासुद्धा लागला नाही. आणि विशेष म्हणजे इराणचे जे न्यूक्लिअर प्लांट होते त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले करून ते बर्बाद करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हळूहळू कळेल ते किती बर्बाद झाले आणि किती वाचले. तेव्हा मित्रहो, जो देश एवढ्या मोठ्या प्रमाणात ताकदवान आहे, आमच्याकडे एवढे शस्त्रास्त्र आहे, आमच्याकडे एवढे ड्रोन आहेत, आम्ही लवकर अणुबॉम्ब बनवू, आम्ही मिसाईल इस्रायलवर टाकू आणि इस्रायलला समाप्त करून टाकू. आणि जो देश अमेरिकेलाही धमक्या द्यायचा, विशेष म्हणजे हा हल्ला झाल्यानंतरसुद्धा आजसुद्धा त्याने अमेरिकेला धमक्या दिल्या आणि जो इस्रायलला मदत करेल त्याला आम्ही नेस्तनाबूत करू. मग तो इंग्लंड असेल आणि मग तो फ्रेंच असेल, या मोठमोठ्या देशांना जे टेक्नॉलॉजीने, जे ताकदीने, जे क्षेपणास्त्राने, जे अणुबॉम्बने संपन्न आहेत अशा देशांना हा इस्रायल अशा प्रकारची इराण अशा प्रकारची दमदाटी करतो. आणि जेव्हा प्रत्यक्ष हल्ला झाला
तेव्हा तो काही प्रतिकार करू शकला नाही. विशेष म्हणजे इस्रायलचे 200 विमानं इराणवर चालून गेली आणि त्याच्यातलं एकही विमान इराणला पाडता आलं नाही. तेव्हा बघा यांची ताकद काय आहे. एकंदरीत आपण जर बघितलं मुस्लिम देशांचा इतिहास तर त्यांच्या बाता मोठ्या आणि काम फारसं नाही. मुळात पाकिस्तानचं बी तसंच आहे. पाकिस्तान बी भारताला नेहमी दम देतो, आम्ही अणुबॉम्ब टाकू आणि आपण बी 4 दिवसाचं युद्ध खेळलो. पण त्या युद्धामध्ये ज्या पद्धतीने एकाच हल्ल्यामध्ये इस्रायलनं जे यश मिळवलं, त्यांचा सैन्य अधिकारी, त्यांचा अणुबॉम्बचा सायंटिस्ट ज्या पद्धतीने मारला, त्या पद्धतीचा भारताने जो त्यांचा सेनाप्रमुख आम्ही मुसलमान हिंदूंपेक्षा वेगळे आहोत या बाता मारणारा होता, त्याला तर खरोखर टार्गेट करायला हवं होतं. पण ते आपण काही करू शकलो नाही. असो, तेव्हा मित्रहो, फक्त बडबड करण्याला अर्थ नाही. प्रत्यक्ष काम, प्रत्यक्ष ताकद ज्या देशात असली त्यानेच असल्या बेचकोळ्या फुगायच्या असतात. पण काही लोकांना ह्या वाईट सवय असतात आणि ते अशा पद्धतीने वल्गना करतात आणि बार जेव्हा फूस निघाला तेव्हा स्वतःचं देशाचं नुकसान करतात. यात महत्त्वाचं इराणची पूर्ण इज्जत गेली, इराणचं नुकसान झालं, इराणमधले माणसं मारले गेले आणि जर अशामध्ये इराण सावरला नाही तर त्याचं अतोनात आणि प्रचंड नुकसान होईल. जरी इराण ड्रोन आणि क्षेपणास्त्र इस्रायलवर टाकत असेल पण इस्रायलची ती ताकद आहे, त्याला अमेरिकेची तेवढी मदत आहे. ते हवेतल्या हवेत उडवलं जातात आणि इस्रायलचं फारसं नुकसान होत नाही. काल काही ड्रोन इराणने टाकले, त्याच्यात 2-4 बिल्डिंगाचं नुकसान झालं नाही असं नाही, पण तेवढ्याने काही होत नाही. एका तासामध्ये इस्रायलने जवळजवळ एवढे त्या देशातले प्रमुख माणसं मारली आणि त्यांची युद्धाची जी प्रमुख फळी होती ती एक प्रकारे कापून काढली आणि सायंटिस्टसुद्धा 1 ने 2 ने मारण्यात आली. तेव्हा मित्र, ही जी ताकद असते ही ताकद फार महत्त्वाची असते आणि ही ताकद ज्या मूर्खाला समजली तो काहीतरी आपल्या देशाचं भलं करेल. तिथल्या जे सत्तेवर आहेत त्यांना जनतेशी काही येणं नाही. अयातुल्ला खोमेनी हा बिळात लपून बसला. तेव्हा हे लोक फक्त बोलताना भाषा अशी दाखवतात की समाजाला वाटतं वा वा, काय पराक्रमी, काय ताकदवान आणि काय शेर आपला देशाचा प्रमुख आहे. पण जेव्हा मरणावर येतं तेव्हा हे बिळात लपतात आणि प्रजेला मरण पत्करावं लागतं. तेव्हा मित्रहो, अशा पद्धतीचा हा इराण आहे, हा फक्त बाताड आहे, हा नुसता लफंग आहे, याच्यामध्ये काही ताकद नाही. छोट्याशा इस्रायलने याचं कंबरडं मोडलं तरी याला अक्कल येणार नाही. नमस्कार.